चाललंय आपण कित्येक तरी जागेवर पोहोचलो नाही, कित्येक तरी येत अशा महाराष्ट्रातले काही नाही ठराविक तालुक्यातून जिल्ह्याचं आणलंय आणि समाधान केल्यासारखं म्हणतात ना. कळत आहे तुम्हाला मी काय बोलतो? मी सांगितलं म्हणून मला समाधान करायचं म्हणून कुठेतरी काही लिहून आणले. 50-100 जण जमले, 20 जण जमले, लिहिलं आणि मोकळे झाले. याला आरोप नका समजू. मान्य करायचं शिका. जातीचं वाटळ होईन आणि मी जातीचं माती नाही होऊन देणार या राजकारणासाठी. हे सत्य आहे, ते सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे. काहींनी गावात बैठका घेतल्यात, एक मतानं जाहीर पाठिंबा दिला काही जणांनी, पण म्हणणं काय गावकऱ्याचं कोणाचंच नाहीये. त्याच्यात म्हणणं नाही. काय म्हणणं आहे या विषयात? म्हणणं नाही. काहींचं असे म्हणणं आलेलं आहे की आमच्या संपूर्ण गावाचा जो कोणी उमेदवार देतो ना त्याला पूर्ण पाठिंबा. काही गावांनी असे दिले, म्हणजे याच्यात आलेले प्रकार आहे. आता काहीच म्हणणं असं याच्यातच अपक्ष उमेदवार देऊ नये. काहीच म्हणणं आहे ते 500-300 देणार होते ते देऊ नये. याचा फटका अपक्षाचा आम केला बस आणि तम केला बस. या विषयावर मी तुमच्याशी खूप बोलणार आहे. अपक्ष विषयावर आधी बाकीचे घेतो. म्हणजे अपक्ष म्हणजे सगळ्यांचं म्हणणं नाही, पण काहीच म्हणणं आहे अपक्ष उमेदवार आपण देऊ नये. या विषयावर मला तुम्हाला सखोल बोलायचं. आधी त्याचं सोड वरच जे अपक्ष उमेदवार देऊ नये याच्यावर मला बोलायचं आहे. माझ्या ध्यानात आणून द्यायला बाकीचे सगळे पर्याय सांगितले. नाही खालचं वाचता वाचता वच जायची सोय. काहींनी असं सांगितलंय कोणालाच मतदान नाही करता, म्हणजे त्यांना नाही यांना नाही अपक्ष. म्हणजे हे एकूण घ्यायचं काम आहे. ते सार सांगायला लावलं तुम्हाला माहित असावं कशात काय नसतं. तुम्हाला एकच माहित होईल तुमचं वैयक्तिक दिलेलं. दुसऱ्यांनी काय दिलं तुम्हाला काय माहित होणार आहे. त्यामुळे दुसऱ्याचं काय एकूण सार काढलाय फक्त याच्यातला. कारण इतकं सांगायचं जर म्हणलं तर आपली 3 दिवस बैठक चालत. हे सार थोडं तुम्हाला सांगायला याच्यावर तुम्ही समजून घ्या, परिवर्तन पण करा स्वतःत. आपण बघा किती खोलात जाणं गरजेचं आहे आणखीन पण. काहींचं म्हणणं आहे ज्यांनी आपली फसवणूक केली, ज्या पक्षांनी आपली मराठा आरक्षणासाठी जे फसवणूक केली त्या विरोधात मतदान करावे, अपक्ष उमेदवार देऊ नये किंवा त्यासाठी देऊ नये असं काहीच म्हणणं आहे. काही जणांनी तालुक्यात किंवा जिल्ह्यात असं केलंय. आपल्या काही प्रमुख बांधव नसतात का काम करणारे समाजाचे, फक्त तेवढ्याच बैठकीत, फक्त तेवढ्याचीच आमच्या जिल्ह्याचा किंवा आमच्या तालुक्याचा पूर्ण पाठिंबा. 3 प्रकारात पूर्ण पाठिंबा. दुसऱ्याच्यात अपक्ष द्यावा, तिसऱ्याच्यात अपक्ष देऊ नये, चौथ्याच्यात आपलं मताचं ध्रुवीकरण होईल. आणि हे समस्त जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं मत आहे आणि प्रमुखांनीच घेतली. म्हणजे त्यांनी त्या लोकांकडे जायला पाहिजे होतं, त्यांचं मत घ्यायला पाहिजे होतं. ठराविकांना घेणं म्हणजे मनमानी सुद्धा होऊ शकते. ठराविकांनी घ्यायचं. आता तुम्ही मला समजा एखादं काम सांगायचं, तुम्ही लांब कोणत्या तरी जिल्ह्यात असं समजा, मी इकडं असं समजायचं मनात माझ्या, त्याला काय दिसतंय मी कुठेही, आणि दलितच आणून दिले मला.
काहींचं म्हणणं आरक्षण दिलं नाही, आपला छळ केलाय, त्यांना मतदान अजिबात द्यायचं नाही आणि अपक्ष उमेदवार उभे करायचे. काहींचं हे सुद्धा म्हणणं. काहींचं म्हणणं आहे शेकडो फॉर्म भरले ते नको, त्याच्यात मताचं खूप हे होईल, आणि ते बरोबर सुद्धा आहे. हे विषय तर मलाही योग्यच वाटलाय. काहींनी असं काय लिहिलंय की राजकारणात आपण गेल्यामुळं किंवा हे विषय सुरू झाल्यामुळं आरक्षण विषय मागं पडत चाललाय. लोकांना प्युअर येड त्या राजकारणाचंच लागलं, आणि ते मला सुद्धा मान्य की जे मूळ ज्याच्यात आपली जात मोठी होणार आहे तेच मागं पडायला लागले, आणि त्याची गरज नाही तेच पुढं आले, तेच पुढं आले. हा यांना वरगडू शकता ना, काय जायची गरज आहे का? त्या दन वरगडायची सगळी. बाकी आले पण थोडं लक्षात आलं एकूण सगळं सारखंच आहे जवळपास. ते बी बघू, हे म्हणजे एकूण जवळपास सारखंच आहे, काही बदल नाहीये जास्त. काहींचं म्हणणं असं सुद्धा होतं, बऱ्याचशांचं हे मत, वेळ अपुरा आहे, आम्हाला वेळ अपुरा पडला. बऱ्याचशा जणांचं हे म्हणणं आहे की वेळ कमी पडला, गावांपर्यंत जायला सुद्धा आणि निवडणुकीत सुद्धा 2 पर्याय टाकले त्यांनी, धावपळीला सुद्धा ही वेळ कमी पडलाय. हे बरंच आहे, असंच आहे. हे तुम्हालाही पटत असं की आपण आता स्वतःला एकदा मनाला मनातून विचारून बघा, आपण गेलो कुठपर्यंत, नाही तर कुठवर नाही. बोलून दाखवत नसतं कुणीच म्हणत नाही, मी सुद्धा म्हणणार नाही, कुणीच बोलून दाखवू शकत नाही की मी इथपर्यंत गेलो नाही, हे केलं नाही. बहुतांशी सगळेजण पोहोचलेले गावापर्यंत नाही, बरोबर का? बहुतांशी पोहोचलेले नाही. बळच हा नाही म्हणायचं, बळच बी नाही हा म्हणायचं. मला बी आपली जात, आपले पोर बदला घ्यायचा आपल्याला, हे ठोक इथं ठोक आहे कुणाचाही. अन्याय झाला आपल्यावर, अन्याय झाला आपल्यावर, बदला घ्यायचा आपल्याला. जिरवायला लागली आपली, आता जिरवायची आपल्याला त्यांची. आपल्या मायबाप करोडांना सांगणार कोण? जाऊन सांगणार कोण? त्यांच्याशी बोलणार कोण? काही आपले बांधव आता बी 30-35% अडाणीत बिचारी. ते आई माऊलीला समजून सांगणार कोण आपल्यावरचा अन्याय वाचा फोडायला जायचं म्हणून? गावात तुमच्या ओळखीचे नाही तर तुम्ही परस्पर दुसरे लोक कमले पाठवले. मी तुमच्या गुणलार्थानं कुठं काटकसर करतो का? मला ही सुविधा नाही म्हणून मी तिथपर्यंत नाही लढत. काटकसर करतो का? तुम्ही जातीसाठी काटकसर कस काय करता? तुम्ही जातीसाठी काटकसर करताच कस काय? एवढा मोठा ही लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणूक म्हणजे लोकतंत्राचा एवढा मोठा उत्सव आहे. तुम्ही तुमचे लोक तिथं जाणार आहेत डरकाळी फोडायला. तुम्ही गावापर्यंत सुद्धा मेसेज देऊन पुरावे आणू शकत नाही. ते हे काही पुरावे याच्यातले परस्पर तयार केले. माणसं तुम्हाला जात मोठी करायची का बारीक? तुम्हाला आत्ताही सांगतो मी प्रामाणिकपणानं, सगळ्या महिला आणि म्हातारे माणसं 40% पोरं आत्ता बी एका बाजूने मराठींच्या, आत्ता एक तर्फी आहेत. आपल्यातला राजकारणी काढावं लागणार आहे. आपल्या रक्तात राजकारण आहे मराठ्यांचे. मला 5-6 दिवसात इतकं भयान वातावरण दिसलेलं आहे. मी कुंकडून हेला फड्यात थोडं चांगलं होत होती. एक जण म्हणतो मी तिथवर पैसे आलतो सायकल घेऊन, मला द्या.
दुसरा आला तो म्हणला मग तो सायकल होता मी तर पैपच होतो बोल. म्हणजे कोण तुमच्या डोक्यात राजकारण इतकं शिरलंच का म्हणून तुमच्या डोक्यात आरक्षण कम शिराणा पोरं मोठे होणार आहेत ती एक शिराणा कम ते बाक्याला की त्यो पडून त्यो निवडून येईन पडून देईन मरून देईन तिकडे त्यांना जाऊन देत नाही एखाद्या. तुला काय करायचं आपली ताकद दिसत ना किती आहे ती ताकद दाखवा ना. आणखीन त्यांचंच पातवडी देत आणखीन मी त्यांचीच पातवडी देत. म्हणजे अधिकारी तुमचं पोरग आरक्षण तुम्हाला पाहिजे केशी तुमच्यावर झाल्या नाही पाहिजे तुमच्या कापसाला भाव पाहिजे तुमच्या ऊसाला भाव पाहिजे तुम्हाला सोयाबीन कांदे द्राक्षे विकले पाहिजे भाव पाहिजे आणि आणखीन त्यांचीच बाजू वाढायची आणि स्वतःचे पोरं टाका मारून तुम्ही स्वतःचे नका मोठे होऊन देऊ. निवडणूक आली की त्यांना मोठं करायचं ते परत दाबून टाकतात जातीला पुऱ्या. कधी काळी संधी आली किती दास मी आधीच म्हणलो मला राजकारणाचं लपड कळत मी साधा माणूस आहे तुम्हाला खरं सांग मी सामान्य साधा आहे मला हे कळत नाही. मी त्या राजकारणात 8 लोकांनाच लोक आहे माझ्या दम आहे तुम्हाला आरक्षण मिळवून द्यायचे. कसला तुरंत खान कोणतं सरकार येऊन द्या तुम्ही माझ्या दम आहे तुम्हाला जे लागतंय ते मिळवून द्यायचे. याच्यात पडले ना पुऱ्या ताकदीनं पडायला पाहिजे सगळे. इथं जात हारायची मी नाही जात माती मी सोडू शकत. तुम्ही 3 आणि 4 लोक कसे बोलताना माघारी येतात आणि खऱ्या मतदारांपर्यंत तुम्ही जाणार नाही. मी जात मातीत नाही मी सोडू शकत. ही जात मग लय दिवसातून एकत्र झाली. आज माझ्या जातीचं दहशत म्हणती आम्हाला मिळत लागाना काय करायचं ती पण जेव्हा जरांगे पाटील म्हणते ती उमेदवार आहेत तेव्हा करू आता काय करावं आपल्याकडे कोणी येणार. हे शेतात बांधावर मराठ्या माणसाची चर्चा आहे. तुम्ही इकडेच बसता आणखी नाही याच्यातले काही जण त्याचा तो रागाची ते मी हे तरच सगळे मी हे तरच मराठा आहे मी हे तरच अमुक आहे त्या मंगल कार्यालयात बैठक घेईन नाही तर कुठं एखाद्याच्या गोळांमध्ये बैठक घेईन आणखी नाही त्याच्यात तोडा ते आपल्याला होतकरू पोरांपर्यंत पुढच्या काळात जावं लागणार. यांना जर असं करायचं असलं माझ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडायचे आपल्याला होतकरू पोरांपर्यंत पोहोच नाही आता गावागावातल्या. ही काय पद्धत आहे राष्ट्रीय पक्ष काढा का मी आपलं ठरलं काय तुम्ही करता काय. आपल्याला होत करू पोरं शोध नाही कुठल्या परिस्थितीत यांच्या भरोश्यावर जर म्हणलं ना आपला कार्यक्रम लागत. खूप हुशार केलं यांनी आपल्याला. आपला मायबाप गोरगरीब मराठा करोडो समाज आहे ना हे प्रचंड खुशी आरक्षण मिळतंय म्हणून त्याची लढायची तयारी आणि चांगल्या चांगल्या नेत्याला पाडायची सुद्धा तयारी त्याची. फक्त ही मनमानी एखाद्या दिवस आपल्याला होऊ शकते हे आपल्या या काही जणांची त्यांना हुजरेगिरी प्रत्येक वेळेस करायला लागलेली नेत्याची आणि पक्षाची यांच्यापासून फटका बसू शकतो. याने मात्र याने आपल्याला खूप सावध केलं. 100% सांगतो तुम्हाला आपल्याला होत करू पोरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पुरं बळ पुरी नाही आपल्याला इथून पुढच्या काळात. सर्वसामान्य मराठा एका जागेवर त्याला काही देणं गेलं नाही. तुम्ही माझ्या मावशाकडे जा सगळ्या गावागावातल्या त्या म्हणतात मग आपल्याला लेकरू त्याला आरक्षण मिळेल ते मोठं होईल जे ते म्हणते तेच करायचं. म्हाताऱ्या माणसं म्हणतात मग आपला नातू मोठा होईल ते म्हणते तेच करायचं. हे जे थोडे हे संभ्रमित वातावरण करते ते भरायला त्याचं मतदान फुटून येच येऊ भरायला त्याचं मग तुला काय करायचं कोणाचा फुटून कोणाचा पडून दे तुला काय त्याचं पोरग आहे कधी तुला करायचं काय त्याचं पडून दे नाही तर वर फार धुऱ्या होऊन द्यायचं तुला काय करायचं. तुम्हाला उद्योग शिकेला कोणी येऊ तुमची लढाई तुम्ही लढा ना तुमच्या पोरांसाठी तुम्ही जिंकून दाखवा ना. तुम्हाला सांगितलं कोणी उद्योग हे बघेल ते पडत पडू दे ना. हे मताचं घेईल मराठीची शक्ती तर दाखवील नुसतं आड चालायचं नाही. मग तेव्हा ते मोर्चा घालते त्यांनी ते 5 क्विंटल पोहे केले म्हणून निवडते तो पाद्याला येड पडतोय त्याचे 5 पोहे माघारी देऊ त्याला काय सांगावं हे तर कळायला पाहिजे की नाही.
आणि नाही ती एकदा रस्ता रोखत आलता, मग उपकार केला का तिने? रस्ता रोखत आलता तर 75 वर्ष आपले लोक त्याच्या मागे उभं राहिले, ते एकदा रस्ता रोखत आला, उपकार केला का त्यांनी? त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. आमचा दादा खूप चांगला आहे, तो दादा आहे का देव? काही सांगत येत. सभा होती, एक जणांनी असं लिहिलंय, सभा होती आमच्या भायाने, ते आमच्या नेत्याचा भाई आहे आमचा, त्याने 100 GR दिली ते पाण्याची, होते त्याच्या नाड्यात, मग नेऊन डबल 200, म्हणून त्याला उमेदवारी द्यायची पातिकाला द्या. त्याच्यासाठी काम करीत होतं की ते हिंगडा आपल्या संघ, मग त्याला उमेदवारी मिळाला म्हणून ते कायला काम करीत होतं आपल्या संघ? जात आरक्षण म्हणून का हे असं लफड आपल्या मागे लावायसाठी काही सांगत येत. मारायचे आपले पोरं आपल्याला. वेळ कमी हे मान्य मला, ठीक आहे की वेळ कमी मिळाला, पण याचा अर्थ असा बी नाही की आपलं गाव त्याचं नेटवर्क नाही. उदाहरणार्थ आंतरवालीत मी आहे, मला सांगा अमुक काम करायचं, मला शेजारी माहित नाही, मी शेजारच्याला कमीत कमी सांगू शकतो तिथल्या नातला का कोण, तुमच्या गावात कोण करताय माहित नाही, पण तिथं त्यांना सांगा असं असं घ्यायचं. एका दिवसात पुरा महाराष्ट्र घेतला असता. याच्यात आपल्याला काही मनमानी स्वतः भवली, देव त्याच्या म्हणण्यानंच काम करायला लागलाय, त्याचं टोळकं बोलायला लागलाय. सामान्य सगळ्या एका बाजूला आहे, काळजी करू नका त्याची. पण आणखी नाही यांच्या डोक्यात त्याची दुकानदारी, यांच्या दुकानं पण केलेली एक लय माझ्या विरोधात त्यांचा तेल पापड होते भयानक. बहुतेक ज्यांचे दुकानं बंद पडले का ते एक 2 सोडीत वाटतं आपल्याच्या, पण तबक ते आता जे उघडे पडले, याच्यातून ते उघडे पडले. पण आपल्याला पुन्हा होतकरू पोराकडे गावागावात घुसावं लागणार, यांना मग कायमचं बाजूला करावं लागणार. नावेलाच आहे समाजाचा. तुम्ही समाजासाठी जर असलं वागणार असलात ना, तुम्हाला आम्हाला तुमची गरजच नाही. तुम्ही समाजासाठी जर असं वागणार असलात तर आम्हाला नाही गरज तुमची. एवढा मोठा समाज एका बाजूला आहे, आणि तुम्ही काही केलं तरी समाज आता फुटत नाही. उलट तुम्ही उघडे पाडता, पण मी बोलत नाही, तुमची इज्जत झाकीतोय. आणखीन मराठ्याचे आपल्या जातीची आपण इज्जत काढायची नाही किंवा त्याला उघडं पाडायचं नाही म्हणून तुमची इज्जत झाकीतोय. पण तुम्ही नाटकं करता, 100% नाटकं करता. तुम्हाला जात महत्वाची नाही, तुम्ही विनाकारणच ते हे त्याचं नाव सांगत आहे, ते त्याचं नाव सांगत आहे. बैठका घेत नाही, असे बैठकाचे होय कोणत्या ठिकाणी 15 लोक पटतंय का तुम्हाला? हे कुठं 25 असतील, कुठं 8 असतील, कुठं 9 असतील, कुठं 200 असतील. बैठकीला किती लोक होते? 10 ते 15 फिक्स आकडा त्याचा. मग त्याच गाडीतून उतरत होते, तेच बसत होते का मंदिरात? अरे मी बी काहीतरी करतोय, मी तुमच्यासाठी त्यांना सुधरून द्या ना, तर तुम्ही मला येड्यात काढायला निघालात राव. इतकं जातीला फसवायचं तुम्हाला आता त्या राजकारणासाठी, किंवा तुम्हाला उमेदवारी मिळावं म्हणून, तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून तुम्हाला जातीला फसायचं. आता मी काय कमी पडतो पुढं? तुमच्यासाठी मी इकत नाही, तुमच्यासाठी मी फुटत बी, कुणाला मॅनेज घेत नाही. कसला बादर पाठ्यामध्ये मी कुणाला मॅनेज घेत नाही. सुखी जीवन मला नाही पाहिजे. त्यांच्या सगळ्या दुश्मनांवर घेतल्या, रोज एक ना एक लफड आहे त्यांचं माया माग. रोज कदरून कदरून माणूस काय म्हणतो तिकडे इकड तिकडच बैठका, इकडेच मंगल कार्यालय, इकड तिकडच कुठाने. तुम्ही गाव लेवलच्या लोकांपर्यंत कशामुळे गेले नाही? तुम्हाला मान सन्मान कमी दिला का? मी कमी दिला का आता बोध? मग दुसरा जोड झाल्यावर तो एक नाव मोठा टाकी, तरच नाव घेत नाही, नावच बदलून ठेवी. त्यांच्यापेक्षा एक डाव मोठा टाकी, पण तुम्ही त्या ताकदीनं घुसायला तयार नाही. मला समीकरण जुळवायला, गणित जुळवायला तितक्या ताकदीचे तुम्ही गावागावात घुसत नाही.
मी समीकरण कसे जुळायचे? त्यांच्या डावाला प्रति डाव मला टाकायचा आहे. नसतं. तुम्ही प्रत्येक गावात जा, आपलं मतदान फिक्स. पण तुम्ही जर तिथं जात नाही, त्यांच्या विरोधात डाव प्रतिडाव टाकू कसा? मग तर हे दडपण काढायचं तुम्हाला आणि पुन्हा जातीचं वाटोळ करायचं. पुन्हा पहिल्या जागेवर जात नेऊन ठेवायची का? हे काही जणांचं हेच चालू आहे. मी म्हणतो तेच लोक बोला, मी म्हणतो तेच आले पाहिजे, त्याला आपल्या बैठकीला बोलू नका. तुला कोणी सांगितलं त्याला बोलू नका? तुम्हाला मान सन्मान दिला समाजाचं, मायबाप तुम्हाला ही पदवी दिली मायबाप म्हणून, तुम्हाला सन्मानाचं पद दिलंय मायबाप म्हणून. ही भूमिका बजावता तुम्ही तिकडे गेल्यावर. त्याला घेऊ नका आणि तुकडे तुकडे येत असे. मग त्याची वेगळीच बैठक, याची वेगळीच बैठक. एका जिल्ह्यात 7 बैठका झाल्या. काय राव तुम्ही? गोरगरीबाला हाक मारा मैदान. तुमच्या वागण्यामुळे समाजाची काडी लागता कामा नाही. तुम्ही सपाट नुसतं व्यासपीठ लावा, लाखांना मराठा येऊन बसतो गोरगरीब तिथं, लाखांनी. तुम्हाला डिझेल मागत नाही, तो जेवण मागत नाही, काय नाही, त्याचं किक मारतून ते येतो. अर्थ समजला का तुम्हाला? नुसतं व्यासपीठ देणारा पाहिजे. आजकाल इतका मराठा एक झालाय. पहिल्यांदा व्यासपीठ देऊन गाड्या द्यावा लागत होत्या, गाड्या देऊन जेवण द्यावं लागत होतं. आता मराठ्यांना फक्त ठिकाण माहीत पाहिजे आणि त्यांना आवाज यावा एवढं माईक पण व्यासपीठ पाहिजे. मराठी आलेच म्हणून समजायचं. तुमच्या हातात कारभार दिला तर तुम्ही टोळे निर्माण करायला लागले. ते तिकीट मिळावं म्हणून, ते उभं राहायचंय मग तुम्हाला नुसतं म्हणून, नुसतं उभाच राहायचंय ना. तेवढ्यासाठी एवढं तेव चांगला नाही, तेवढं बेकार आहे. त्यांनी पहिल्यापर्यंत असं केलं तर मी त्या रस्ता रोखत गेलो, मला उठ म्हणला होता, त्याला नका देऊ. मग कोणाला? मग आत्याच पोरग डॉक्टर आहे. हे पागल मोसगाडा ठेवून दिली पाहिजे ना एखादी. काय आहे का यार? तुम्हाला बोलल्यावर लागत. मग मी इमानदारी तळतळे मग ही जातीसाठी. मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे. उद्या गोळ्या घातल्या तर खायला तयार आहे. जेलला पाठवलं तर जायला तयार आहे. माझे काही खोटे नाटे व्हिडिओ टाकून बनवून मला बदनाम करायचं तयार, तरी मी ते तयारी दाखवली. माझं पुरं कुटुंब बी धोक्यात आहे, तरीही मी मागं सरकत नाही. माझी कशात बी तयारी. आणखीन काय पाहिजे मला? काय कमी पडलं असतं? मी यांचे पदन पैसे घ्यायचे आंदोलन उभा केलं की मी इमानदारी. हे लेकरं मोठे होत, राजकारणातून कधीच मोठे होणार नाही. ते आरक्षणातून मोठे होते पोरं आपले. म्हणून त्याला नको तिकीट देऊ, आपला आपला इकडे कोपऱ्यात लिहून घ्या चला. अरे काय यार, तुम्ही जातीशी वागायला लागला. खोटं सांगतो का तुम्हाला मी? हे एकामेकाला बैठकाला सुद्धा बोलणार बा. हे निवडणुकीत ठरल्या. तुमच्या पाया पडून सांगतो, 6 कोटी मराठीचे राजकारणात अंगात भेनून देऊ नका. आपल्या आरक्षण अंगात भेनून द्या. तुमच्या रक्तात पोरं लय कल्याण होईल, लय कल्याण होईल. त्या राजकारणानं वाटलं होईल की एखादं सुधरण आणि 10-12 जण सुधारते. आपले कोण नमुने ते पुरे उघडे पडले. हे कोणाकोण उघडतो म्हणजे याचा कल कळतो ना भाऊ. सरकारचा कल कळतो मला, यांचा कळा ना का? हे कोकडून याच्यात एवढी हुशार झाली. हे विधानसभेला मला सोपं गणित जाईल. जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही झाली तर 120+ मराठीची एकट्याची विधानसभेला ठेवणार ना. त्यांना या लोकसभेला हुशार केले. पण हे जे आहेत ना काही जण, यांना एक तर त्यांची कायमच्या जातीच्या बाजूने व्हावं लागत, नाही तर चळवळीपासून मराठी त्यांना लांब काढल्याशी सोडत. कारण ही जिवंत उदाहरण आहे की यांची आणखीन मनमानी सुरू आहे. जात मोठी व्हावा नाहीच डोक्यात काहीच. म्हणून आता होत करू पोरांपर्यंत गावागावात खेड्यात पोहोचायला लागणार. जर तुम्ही गावागावात गेले नाही, तुम्ही जातीकडून ओढलं नाही, तुम्ही जातीच्या बाजूला बोलले नाही, तुम्ही अहवाल तयार केले नाही, कसे काम करायचे करणाऱ्यांनी. तुम्हाला जात संपवायची, मला जात संपवायची, मी नाही जात संपवून दे. ते राजकारण मला देणं घेणं नाही. त्याचं मी त्याविषयी सांगितलं होतं. मला त्या राजकारणाचं देणं घेणं.
नुसतेच उमेदवार पाहिजेत आणि कोणाचीच कोणाला मिळ नाही. मराठ्यांपर्यंत कोण गेलंय, गावापर्यंत कोण गेलंय, कोणाचीच कोणाला सांगता येत नाही. हे निर्णय घ्यायचे कसे? नाही आजपासून तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व आहे. फक्त मराठ्यांचं कोणाचंच मतदान नाही पडलं तरी बी, कोणाचंच म्हणतोय मी तुम्हाला, 288 पैकी 93 ते 93 मतदारसंघ असे आहेत की नुसते मराठ्यांचं वर्चस्व आहे. राजकारणात जायचं नाही. पुन्हा सांगतो, मला त्या टायमाला जायचं नाही, मला त्या टायमाला उभं राहायचं नाही. हे देणार नसते तर देणारे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही. सगळ्या जाती एकत्र यांना घालून टाक. तिथं काय केंद्रात आरक्षण नाही आपलं म्हणून काय गुंतलेलं नाही. आणि कोणाचे पाडा म्हणतो ना, मी म्हणतो का भाजपचे पाडा निवडून आणा, यांचे पाडा आणि त्यांचे पाडा. तुम्हाला जी योग्य वाटेल आरक्षणासाठी बोलणार ते समाजाचा निर्णय समाज घ्या. सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून, महाराष्ट्रातल्या यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात क्षमता कामा नाही. आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जो सगळ्या सोयऱ्यांची बाजू लावून अंमलबजावणी करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा. कोणी बॉन्ड देत असले तर त्याच्यावर करा. कोणत्या पक्षाचे पाडायचे त्यांचा धिंगाणा करून टाका. कार्यक्रम लागला पाहिजे. पण याच्यावरती असले, याच्यावरती जर निर्णय घेतला आता, आणि मी जातमाई मातीत घालू शकत नाही. इतक्या वर्षांमध्ये जाती एकत्र आलेली, माझ्या जातीला राजकारण नसलं तरी मी खंबीर द्यायला. मी आता काम सुरू करतोय. मी बी होत करू पुरं बाहेर काढतो, मराठ्यांपर्यंत जातो. पुढचे सगळ्या स्वाऱ्यांच्या बद्दल आपल्यावर अन्याय झालेला बी गावागावातल्या लोकांना जाऊन सांगतो. मलाही काही काम नाही आता 1.5 महिना. तुम्ही यांचा कार्यक्रम लावायचा मागं लागा, मी पुढचा कार्यक्रम लावायचा मागं लागू. पाहून द्या आता. तुम्ही ही बाजू सांभाळा, मी तो होती सांभाळतो. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो. गावागावातल्या पोराची टीम, केडर बेस्ट टीम तयार करायला लागणार आहे आता. ज्यांच्या जीवावर आपण सांगतो ना, इकडेच मंगल कार्यात उड्या आणता येईल. गेली लोकसभा यांच्यामुळे आता तू इकडेच मंगल कार्याला बोलतोय. त्या मंगल कार्याला बोलला तर ते पक्षाचं असतं का, गाऊन येडपट जाऊन दे. सॉरी, मग शब्द माग घेतो, पण मग डोकं जातो ताळीला. हे नादी लावी दे त्यांना. मग मंगल कार्यालय लावा त्याच्यात बैठक आणि पुढे म्हणतो मला उमेदवारी माग. हे खरंय. त्यामुळे आपल्याला गावागावात घुस नाही, आपल्याला आपले लोक तयार करणे. मी खेड्यातला साधा आहे शब्द, ते गावरान आहे, त्याला शिबी म्हणलं जात नाही एखाद वेळेस. मी साधा माणूस होतो, मला प्रामाणिक सांगतो, राजकारण मला नाही कळत. या राजकारणापायी त्यांचा घराघरातला माणूस पाहिजे. कारण घराघरातल्या सगळ्या पक्षातला मराठा, सर्वसामान्य कष्टकरी व्यावसायिक मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे. मला हे मराठ्याला उंची मिळून द्यायची. राजकारणाच्या नावाखाली कुठं माझ्या जातीचं मुंडकं कापून घेऊ. माझ्या जातीला 70 वर्षात मिळत नव्हती, मिळालं. गावाची गावं निघाले. ते पाटण तालुका आलेत का इथं, तर मग ते पाटण अख्खा तालुका निघाला. झालं कल्याण, कल्याण झालं लोकांचं. मला माझी जात उंचीवर न्यायची. या राजकारणाच्या नादात कुठं माझी जात संपीत बसू. माझी जात मला शिखरावर गेलेली जाती तुमचं बी काम करणं हे असलं तुमच्या सोयीनुसार. आपला नेता देऊन तेव पडन, तेव पडून त्याला मुंडक्यावर उभा करणं, तेव पडन. मला राग यायला लागला तुमचा त्यातल्या बोलण्याचा. आणखी ना तुम्हाला नेत्याला पक्षच पाहिजे, आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या जातीला. तेव उभा केला तर तेव पडन, तेव नाही उभा केला
करताल तुम्ही तिथं जाणं आवाज उठवा ना देणारे बना ना प्रत्येकाला काय वाटतं मराठ्याला काय वाटतं आरक्षण मिळावं धनगरांना काय वाटतं आरक्षण मिळावं मुस्लिमांना काय वाटतंय आरक्षण मिळावं दलित बांधवांना 12 बलुतेदारांना काय वाटतंय आमचा वेगळा प्रवर्ग व्हावा अरे मग बनाना देणारे इतक्या जणांना तर पुढच्याचा सुपडा साफ होईल त्यांनाच निवडून देता तेच तुम्हाला देत नाही पुन्हा तेच तुमच्यावर केसेस करते तुम्हाला तुमची जात सुधारणार नाही का त्यालाच म्हणा हा हे सगळं एका दिवस इतर जातीचा दलितांचा दिला म्हणायचं हा मराठाची मी याला मतदान करणार मराठ्यांनी ठाम सांगायचं मतदान करणार त्याला दलितांनी म्हणायचं हे मराठ्यांचा पण चाल हे दलित बघतोय मी याला 100% मतदान करायचं जमत नाही का तुम्हाला धनगरांनी तसंच म्हणायचं की हे धनगराचा उमेदवार उभा आहे ना मराठ्याने फुल मतदान करायचं त्याला मराठ्याचा उमेदवार सुद्धा धनगरांनी फुल मतदान करायचं कशाला येतील रे खोड्या तुम्हाला त्याने तिकडून पाड ते म्हणतो क्रॉस कर त्याला तिकडून पाडी तिकडून पाडा पाहिजे ते तुमचे धंदे उलटे हे त्याला क्रॉस करतो ते त्याला क्रॉस करतो आपलेच पाडून टाका मुर्दे पडून द्या आपलेच कसा निर्णय घ्यायचा अपक्षाचा अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय घ्यायचा कसाचा 15 जणांवर 12 जणांवर 13 जणांवर हार करायची मराठ्यांची ठराविक जण असे आहेत की त्यांनी 70-70 80 गावाचे आणले ठराविक आहेत फक्त ते गावागावापर्यंत पोहोचले सुद्धा तिथं गेली त्यांची मेहनत वायाला असे सगळे तुटून पडले असते तर अरे ज्या दिवशी डोक्यावर गुलाल पडायचं त्या दिवशी तरी शान व्हा नाही तर हो 15 नाही वर्ष वेळ देता आणि आता 1.5 महिन्यात पूर्ण वेळ देता नाही का 24 घंटे तुम्हाला 24 घंटे बाहेर राहा ना निवडणूक लढवायची ना 24 घंटे गावागावात जनतेत राहा मी आरक्षण मिळवत आम्हाला 24 घंटे लोकात राहतो 3-3 4-4 रात्री झोपत नाही रात दिवस राहतोय तुम्ही तसे मेहनती घ्यायला इमानदारी तुम्हाला काय रोग आला तुम्ही त्या लोकात राहा ना तुमच्या डोक्यावर गुलाल पुढे काय करायचं कोणाला तुम्हाला हात पसरायचे काम करायचं नाही करायचं तुम्हाला माझ्या हातून करायचंय का तुम्हाला राजकारणासाठी ह्या थराला जायचं का आपल्याला आता त्याच्यापेक्षा नवीन पर्याय जे आहे ना तुम्हाला जे वाटतोय ना आपल्या बाजूने उभा राहील त्याला करा बाकीचं पाडून टाका रप यांचा कार्यक्रम वाजा जे करायचं ते करा तुम्हाला जे निर्णय घ्यायचे घ्या कोणत्या पक्षाचं काय मी म्हणणार नाही मी कोणाच्याच प्रचाराला येणार नाही आणि यांनी जर हे सगळ्या सोयऱ्यांचं आतापासून सावध आता ऐकणे 6 महिने वेळ आधी म्हणत होती वेळ कमी आहे 4 महिन्याचा लावा बा कार्यक्रम यांचा हे कसे देत नाहीत तर तुम्ही कामाला लागा मग विनंती आहे गोरगरिबापर्यंत जा मतदार आपल्या इतका 70 वर्षात देशात कोणालाच मिळालेला नाही आणि आज ठरलेल्या या विषयावर ऑपलं काहीच नाही आता सगळे विषय ध्यानात आले तुमच्या जर कोणाला बोलायचं असलं तर मी 2 दिवस उपलब्ध आहे उद्या बिन परवा कोणाचा किलोमीटर चाललेलं नाही ज्या महिला रात्रभर कधीच जागलेल्या नाही सभेच्या दिवशी शहरातल्या सुद्धा महिला जागल्या ज्या आपले हे आंदोलन उभा करताना आणि मराठा एक होतानी शेतकरी महिलांनी 300 रुपये रोजान जोडून काही पैसे दिलेले आहेत ही जाणीव ठेवावं लागणार आपल्याला या राजकारणापायी हे सगळे श्रेय विसरता येणार नाही आणि मी जाती कोणी राजकारणासाठी हाप आपल्याला नाही त्या जातीचे मान खाली नाही झाले पाहिजे हे काम करावं लागेल तुम्हाला सांगतो असल्याच्या जीवावर अशा गोष्टीच्या जीवावर जर राजकारण करायला गेलोत ना त्या त्याच्यापेक्षा पाडणारच बी लईच ते लय भेटे पाडणारा लय भेटेत आणि कोणाला काही बोलायचंय का कोणाला म्हणायचं नाही मी तुला पाडणार आहे असं नाही म्हणायचं कोणाला दादागिरी नाही का चालला आपण गेम लागला पाहिजे ते म्हणले पाहिजे आता काय खरं नाही गाड्या तिथं ताकद दाखवा ताकद तुम्हाला निवडून येऊन दाखवायची पाडून दाखवा त्याला काय एकूण एकच आहे मराठाची जातच जिंकायची ना शिक्का असं राहण्याचं त्याला वाटलं पाहिजे इथून पुढं मराठ्याच्या नादी लागण्या का नाही पाहिजे
लय डोके टेन्शन होता मराठी कोणाच नाही लागण्यात इतकं करेक्ट कार्यक्रम लावा यांचा कार्यक्रम करू म्हणतात ना. आता माझा राजकारण पिंड नाही, मी राजकारणात घेणार नाही, पण तुम्हाला द्यायला कुठंच कमी पडणार नाही. शब्द आहे मा कधीच कमी पडणार नाही. आणि म्हणून तर हटत नाही आरक्षण घेतल्याशिवाय. सत्ता असू नाही तर नसू. आणि हे आमच्यासह आणखीन कॅनडा फेनाड्याचे आमदार खासदार मंत्री जरी घेतलेली आणि ताकदवर पलाटले जरी सरकार बनले तरी यांच्याकडून आरक्षणच घेतो. याला किती बनव म्हणतो कोणी देव द्या त्याची काळजी नाही. पण आपला मी कोणाच्याही मी राजकारण नसल्यामुळे मी प्रचाराला फेचाराला कोणाच्याच जाणार. कारण महाप्रचार येवची आरक्षण कवशिक देतो आणि मराठा एक करणं. मग आता हे 2 महिन्याची वेळ आहे. मी आता गावागावात माझं आपलं अभियान सुरू ठेवतो. मराठी एक तुमची ती जबाबदारी. फुटून द्यायचं नाही, प्रचाराला जायचं नाही, झेंडेवर लायचं नाही कोणाचे सभा. त्याच्या भोवती गर्दी दिसली नाही पाहिजे. त्याची गर्दी दिसली त्याला किती छाती फुगवते माया मग सगळे उघडं पडलं पाहिजे उघडं. मला त्याचं देणं एकही फोन येणार नाही कोणाला की तुम्ही या बाजूने करा म्हणून. कुणी दाखवून द्या, कुणी पण या पक्षाला करा म्हणलो त्या पक्षाला करा म्हणलो. महाराष्ट्रात मला कुणी दाखवून द्यायचं. त्या दिवशी मी तुमच्या बरोबर मी कोणत्या पक्षाचा नाही, मी माझ्या जातीचा आहे. आपण आपलं काम करू. आरक्षणाचं हे जीवन म्हणजे हे जिवंत लढाई ठेवू.